कसं सांगू तुम्हाला नानासाहेब? अहो अहो, अजून आंघोळ व्हायची आहे ना तुमची? रोज आंघोळ पांघोळ आटपून तुम्ही जपाला बसता या वेळेला. आज किती उशीर झालाय. चला बघू, नाहीतर रागावतील ना ते. ते बघा, माझ्या बाबाजींचं ना मी बघून घेईन, हो की नाही? तुमची आंघोळ झाली की नाही? झाली ना? जय हो. जय. अहो असं काय करता? पुढचा सगळाच खोळंबा होतो ना. चला बरं. तुमचं चालू द्या. नाही नाही नाही, एकच मिनिट नानासाहेब, एकच मिनिट. या म्हणजे ना, अहो तुम्ही मला आंघोळ घालणार आहात का? अहो नाही ना. मग मग तुमचा काय खोळंबा होईल? तुम्ही तुमचं काम करत राहा ना, मी करून घेतो आंघोळ. रागव नका, रागव नका. काय सुरेशराव तुम्ही? बरं बोला, काय म्हणत होतात तुम्ही? नानासाहेब बरं या, इकडे या, बसून बोलूया. या, नाही तुम्ही पुढे नानासाहेब, तुम्ही पुढे, तुम्ही पुढे या. या या, बसा 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 नानासाहेब, बसा. बोला. काय हो नानासाहेब, म्हणजे आता तुमच्या समोर मी काय बोलणार ना. म्हणजे मला तुमच्यापेक्षा माझी बुद्धी जरा कमीच आहे हो. म्हणजे मी हे नेहमी कबूल करतो. म्हणजे काय, म्हणजे ग्रेट आहात हो. काय बोलणार मी तुमच्या समोर. पण काय ना, काय ना नानासाहेब, जी काय थोडी फार बुद्धी मला आहे ना, ती मला सतत सतत त्रास देत असते हो. सतत मला कसली ना कसली काळजी वाटत असते हो. काय असं बोलताय सुरेशराव? आणि माझं आधी कौतुक थांबवा बरं. आणि काय तुमच्या मनात तळमळ आहे ना, ती सांगून टाकायची. तर मी काय म्हणत होतो नानासाहेब? गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग. जय हो सुरेशराव. जय हो, जय हो. माफ करा, माफ करा. म्हणजे तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना जय हो म्हणायची सवय लागली. अहो चांगलंय ना, चांगलंय. ते सतत लक्ष ठेवतील, त्याचं नामस्मरण करायचं. बाबाजी यांच्यावर लक्ष असू द्या. बरं, तुमच्या गप्पा चालू देत, मी जरा पेपर वाचत बसतो. हो. बोला सुरेशराव. तर नानासाहेब, मला हे म्हणायचं आहे. अहो आंघोळ आंघोळ करूनच येतो मी. त्रास देतील का मला? बोलू देणार नाही. असंच आहे त्यांचं. येतो. येतो. आलो. नाना, बाबाजी अपसेट होते का? दिसतंय तसं. अलीकडे त्यांना अपसेट होण्याचं व्यसन लागलंय बहुतेक. जय हो. द्या नाना, पिशवी द्या. या या. अहो काय आंघोळ 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 म्हणून बोलावून घेतलं मला. अहो तिकडे नानासाहेबांशी काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे सुचत नव्हतं मला. मला बोलायचं होतं त्यांच्याशी. का नाही बोलू तिकडे? अहो कळत कसं नाही तुम्हाला? हे बघा, कितीही प्रेमाने बोलवलं ना तरी 4 दिवसाचे पाहुणे आहोत आपण. त्यांच्या गोष्टीत नाक खुपसणं बरं दिसतं का आपल्याला? हो माधवी, त्यांची गोष्ट आपली गोष्ट, आपली गोष्ट त्यांची गोष्ट, हे कधीपासून झालं? हो मित्रराव आपलेच आहे. जावई बापू तर काय. अहो संपूर्ण देसाई कुटुंब आपलं आहे हो. आणि अशा वेळी जर त्यांच्या घरात काही चुकीचं घडत असेल तर हे आपलं कर्तव्य आहे हो, त्यांची चूक दाखवून देणं. त्यांचं आपलं नाही हो, हे आपलं एकत्र आहे हो. त्यामुळे प्लीज या बाबतीत मी नानासाहेबांशी बोलणारच. समजलं ना? हे बघा, जे काही बोलायचंय ना ते मेघनाशीच बोला, नानासाहेबांशी नको. अहो उद्या तुम्ही नानासाहेबांशी बोलताना ते जर म्हणाले की आमचं आम्ही बघू, तर काय राहिलं हो तुमचं? आपणच अंतर राखून वागायला हवं ना. हे बघा, तुम्ही मेघनाशीच बोला. मीही मेघनाशी बोलले, पण तिला जावई बापूंचंच वागणं बरोबर वाटतंय. माधवी, बाबाजींनी आपल्याला मेघनांच्या संरक्षणासाठीच इथे पाठवलंय. नाहीतर आपण नेमके ह्या वेळेला कशाला आलो सांगा मला तुम्ही? नानामाई आपल्याला इकडे का घेऊन आले असते?
कारण आपण इथे होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करायची आहे म्हणून तर माझ्या बाबाजींनी मला इथे पाठवलंय. कळतंय का तुम्हाला? हा, त्यामुळे आता मी पुन्हा त्यांच्याशी बोलीन ना. प्लीज मला थांबवू नका. हा, प्लीज. बाबाजी, यांना समजावा हो. टॉवेल देताय ना? जाऊ ना आता, का बसू इकडेच? देते.